आहे। दरम्यान रवींद्र चव्हाणांनी निलेश राणेंचे आरोप फेटाळले। ज्या कार्यकर्त्यांनी निवडून आणलं त्यांच्या घरी अशी धाड टाकणं योग्य नाही। मालवणमध्ये युती न केल्यानं शिंदेंच्या शिवसेनेचा संताप होतोय असंही त्यांनी म्हटलं। त्याबद्दल गेले 5-6 दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत। 3 दिवसा अगोदर तिथला असणाऱ्या उमेदवार जे आहेत, आता कालच मी तिथे सभेमध्ये गेलो होतो, त्या सभेमध्ये त्यांनी सर्वांना काय सांगितलं हे लक्षात येत आहे की त्या उमेदवार जे आहेत त्या उमेदवार त्यांनी दिलेलं सर्टिफिकेट खोटं आहे, हे खोटं आहे, ते खोटं आहे, तुम्हाला पोटनिवडणुकीला सामोरं जावं लागेल। याचा अर्थ काय? पोटनिवडणूक कधी होते? शिल्पाताई खोत या जिंकतील त्यावेळेला पोटनिवडणूक होईल। याचा अर्थ की पराभव मान्य झाला। त्या भागामध्ये आदरणीय राणे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, नितेशजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीच्या आता बातमी सिंधुदुर्गामधून आहे। आगामी निवडणुकांची